संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आणि तब्बल 15 वर्षाचं ममता राज संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षानं भरघोस विजय मिळवत कमळ फुलवलं। त्याचबरोबर आसाम आणि पुदुचेरीमध्येही भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली। पक्षाच्या या निर्विवाद विजयाचा आनंदोत्सव आज कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला। वाद्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि लाडू वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी, तमिळनाडू आणि केरळम या 5 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या। मात्र प्रामुख्यानं पश्चिम बंगालच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या रूपानं गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांची सत्ता होती। ही सत्ता उलथवून टाकण्यात भाजपनं यश मिळवलं। तसंच आसाममध्ये सलग 3ऱ्यांदा सत्ता मिळवत भाजपनं विजयाची हॅट्रिक साधली। तर पुदुचेरीमध्येही भाजपनं विजय संपादन केला। या निवडणूक निकालांचं चित्र स्पष्ट होताच कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले आणि वाद्यांच्या तालावर ठेका धरून साखर वाटप करून त्यांनी आनंद व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्वावर पुन्हा एकदा मोहर उमटली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। तसंच बांगलादेशी घुसखोरांच्या बळावर ममता बॅनर्जी राजकारण करत होत्या, त्याला जनतेनंच प्रत्युत्तर दिलं, असं खासदार महाडिक म्हणाले। गेले 15 वर्ष ममता दिदींचं सरकार या ठिकाणी होतं। आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं। कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही। आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दिदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या। भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमितभाई शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली। लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले, पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलं। मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन। घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दिदी आजपर्यंत निवडून येत होत्या, हे सुद्धा आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे। ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले सुरले जे कोण असतील हे सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्माननीय गृहमंत्री करतील। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुरी खाऊन जनतेची मतं जिंकली होती। त्याचं प्रतीक म्हणून कोल्हापुरातील आनंदोत्सवात कार्यकर्त्यांनी एकमेकांना झालमुरी भरवून आनंद व्यक्त केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, किरण नकाते, स्थायी सभापती विशाल शिराळे, भरत काळे, विजयसिंह खाडे पाटील, हेमंत आराध्य यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते।